मित्रांनो नमस्कार, मी किशोर कुमार श्रीधर दीक्षित ज्योतिष। आज आपण 7 वारांचे फळ या ज्योतिष संदर्भातल्या माहितीमध्ये जात आहोत आणि कोणत्या वाराला कोणत्या जातकाचा किंवा मुलाचा जन्म झाला आणि त्या मुलाचं साधारण अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये कसं भविष्य, स्वभाव, राहणीमान आणि जगण्याची कला कशी असेल या संदर्भात आपण माहिती देणार आहोत। तर आजचा विषय आहे 7 वारांचे फळ। रवी आदी 7 वारांनी उत्पत्ती फार प्राचीन आहे व सर्व जगभर यांचा वापर विभिन्नपणे चालू आहे। मात्र 7 ग्रहांची माहिती झाल्यावर त्यांची उत्पत्ती झाली एवढे निश्चित। त्यामुळे 7 ग्रहांचे फळ या दिवशी जन्मलेल्यांना दिलेले आहे। वारांचा उपयोग कुंडलीचे विशिष्ट फल वाढविण्यासाठी होते। एखादा कलावंत शुक्रवारी जन्माने वा लष्करी पेशाने व्यक्ती मंगळवारी जन्मणे अधिक श्रेयस्कर। यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे आपल्याकडे वारांचा प्रारंभ सूर्योदयास घेतात, तर इतर सर्वत्र रात्री 12 वाजता प्रमाण वेळेनुसार घेतात। अर्थात भृगूंनी सूर्योदयापासूनच घेतला असला पाहिजे। पहिला येतो रविवार। रविवारी जन्मणारी व्यक्ती पित्त प्रकृती, क्रोधी, शूर, पराक्रमी व रणांगणात अग्रभागी असते। आता जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला आपण जातक म्हणतो कुंडली शास्त्राप्रमाणे। जातक म्हणजे ती व्यक्ती कशी असते? मानी, पिंगट केस, नेत्र, तनू असलेला, वैभवशाली, रणांगणात अग्रभागी म्हणजे सर्व प्रकारच्या संघर्षात, वादविवादात पुढे असतात। या व्यक्ती कुणापुढे मान तुकवणाऱ्या नसतात। आता दुसरा वार येतो सोमवार। सोमवारी जी मुले जन्माला येतात त्यांची कफ प्रकृती असते, शांत स्वभावाचा असतो, सुंदर चेहऱ्याचा असतो, कोमल आवाजाचा असतो, चतुर असतो, सुखदुःखांमध्ये मनाचा समतोल राखणारा। या वारी जन्मलेल्या मुलांच्या साधारणतः अशा अवस्था असतात। तो जातक म्हणजे मुलगा कमी कांतिमान आणि दयाळू होतो। आता तिसरा वार येतो मंगळवार। क्षीण शरीराचा, सत्वगुणी, पराक्रमी, रणशूर, धनवान, जमीन जुमला असलेला असा होतो जातक म्हणजे तो मुलगा। क्रूर, साहसी व निरंतर कलहकारी होतो। भृगूंनी दिलेल्या क्षीण शरीर व सत्वगुणी हे फल पटणारे नाही। मंगळाचे स्वरूप तमोगुणी आहे, तर शरीर मजबूत परंतु अति परिश्रमाने थकणारे आहे। 4 येतो बुधवार। सुंदर स्वभाव, चतुर, धन कमवण्यात कुशल, व्यापारी वृत्तीचा मनुष्य यावरी जन्माला येतो। त्याचं जातक म्हणजे मनुष्य। देव ब्राह्मणांची पूजा करणारा, मधुरभाषी, यांचे मृदू वा गोड बोलणे मतलबी असते। 5वा येतो गुरुवार। विद्वान, सर्व गुणसंपन्न, अल्प काम वासनेचा, चांगले बोलणारा, धर्मशील असा मनुष्य या दिवशी जन्माला येतो। जातक म्हणजे ती व्यक्ती। यज्ञकृती, राजप्रिय, गुणवान, विख्यात असा जन्मतो। आता 6वा येतो शुक्रवार। सुंदर व कुरळ्या केसांचा, प्रसन्न चेहऱ्याचा, चतुर, शुभ्र वस्त्र परिधान करणारा असा या वारावर मनुष्य जन्माला येतो। त्याची जातक म्हणजे ती व्यक्ती। धनधान्य, संपत्तिमान, लोकप्रिय व विषयलोलू अशी ती व्यक्ती जन्माला येते। 7 आहे शनिवार। कृश शरीर, बारीक, दुर्बल, तमोगुणी व अकाली वृद्धत्व पावणारा असतो। जातक म्हणजे ती व्यक्ती। आप्तांशी विरोध करणारा, द्वेषी, वादविवाद व खोडसाळपणा करणारा, परधन व परान्न भोगणारा, नडबुद्धी असा मनुष्य यावरी जन्माला येतो। मित्रांनो, आज हा ज्योतिषशास्त्रातला एक छोटासा वारांचा भाव मी तुम्हाला सांगितला आहे। आपल्याला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।